हे माझं म्हणणं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा, आम्ही प्रचाराला येऊ. चंद्रराज पाटील यांना मुंबईला घेऊन तुम्ही हेलिकॉप्टरनं मिटिंगला जाणार असं एक समजते, काय आहे? आणि महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये सांगली कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांची बैठक आहे कार्यकर्त्यांची. त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली हातकलंगणे इथून प्रचाराला उतरायचं आहे आणि त्या दृष्टीनं आजची आमचा मेळावा आहे. बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. अजित पवार गटामध्ये प्रचार प्रमुखच अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत. राज्यामध्ये सुद्धा हेच चाललेलं आहे. नुसतं ओढाओढी खेचाखेची सुरू आहे. कसं वाटतं, याकडे कसं बघताय साहेब आपण? कारण आता हे बोलणं गरजेचं आहे. कारण आता काल बबनराव गोरपांचा विषय होता. असे वेगवेगळे नेते जर चालले वेगवेगळ्या ठिकाणी, जाऊ द्या ना. म्हणजे हे काय, आम्हाला काहीच अडचण नाही गेल्याबद्दल. किंवा काही अडचणी दूर झाल्या आमच्याकडल्या. संजय राऊत यांच्यावर प्रबंध लिहिण्याची गरज आहे असं राजू शेट्टींनी सांगितलं आहे. साहेब, आजचा सामनाचा अग्रलेख मध्ये तुम्ही अशोक चव्हाण यांचं नाव माझ्यावरती प्रबंध लिहावं असाच मी माणूस आहे. तर आपण पाहतोय संजय राऊत सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी बोलताना भाजपनं खडसेंवर आरोप केले होते, त्याचं काय झालं असा सवाल राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. एकूणच सांगलीमध्ये आमचं सगळं आलबेल असल्याचंही संजय राऊत यावेळी म्हणालेले. तर 3 दिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर